टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना सुद्धा सुरू असलेल्या अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवर गडचिरोली पोलिसांनी जोरदार प्रहार केलाय। आरमोरी पोलिसांनी 29 जून 2026 रोजी एका विशेष मोहिमेत तब्बल 26,25,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आझाद चौक आरमोरी येथील जिओ टॉवर जवळ अवैध दारू साठा लपवून ठेवल्याची माहिती आरमोरी पोलिसांना मिळाली होती आणि याच माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून 3 चारचाकी आणि 1 दुचाकी वाहनासह मोठ्या प्रमाणावर देशी आणि विदेशी आणि हातभट्टी दारू जप्त केली आहे। विविध प्रकारची देशी विदेशी दारू किंमत 6,55,900 रुपये आणि 4 वाहनं किंमत 19,70,000 रुपये असं एकूण 26,25,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय। आरोपी प्रवीण भाऊराव खोब्रागडे आणि रुपेश रेखचंद ठवरे यांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार राहुल कैलास टेंभुर्णे याचा शोध सुरू आहे। न्यायालयानं अटक केलेल्या आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। गडचिरोली पोलिसांनी माहे जून 2026 मध्ये अवैध दारू विरोधात धडक मोहीम राबवली आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 287 गुन्हे दाखल करून 1,94,00,000पेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी अवैध व्यावसायिकांविरुद्धची ही कारवाई आगामी काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विशेष प्रतिनिधी उमेश गझलपेल्लीवार, गडचिरोली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।